कर्जत तालुक्यातील पोशेर ग्रामपंचायत हद्दीतील उंबरवाडी परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड झाल्याचा प्रकार समोर आला असून यामुळे स्थानिक नागरिक आणि पर्यावरण प्रेमींमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। मिळालेल्या माहितीनुसार वन विभागाकडून उंबरवाडी परिसरात काही शेकडो झाडे तोडण्याची अधिकृत परवानगी घेण्यात आली होती। मात्र प्रत्यक्षात मंजूर संख्येपेक्षा कित्येक पटीने झाडे तोडण्यात आल्याचा आरोप होत आहे। एका खासगी मालकीच्या जमिनीवरील ठेकेदाराने सुमारे 4000हून अधिक झाडे तोडल्याचा आरोप होत असून त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे। वन संवर्धनासाठी कठोर कायदे असलेल्या महाराष्ट्रात अनेक दशकांपासून जंगलाचे रक्षण करण्यात आले आहे। मात्र अलीकडच्या काळात विविध प्रकल्पांच्या नावाखाली वाढत असलेल्या वृक्षतोडीबाबत पर्यावरण प्रेमींनी चिंता व्यक्त केली आहे। एकीकडे कर्जत तालुक्यातील विविध प्रकल्पांमुळे होणाऱ्या जंगलतोडीला विरोध होत असताना दुसरीकडे अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होत असल्याने वन विभागाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत। जर मंजूर संख्येपेक्षा अधिक झाडे तोडली गेली असतील तर संबंधितांवर कारवाई का करण्यात आली नाही? परवानगी प्रक्रियेत पारदर्शकता राखली जाते का? तसेच या वृक्षतोडीवर वन विभागाचे नियंत्रण होते का? असे अनेक प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत। उंबरवाडीतील या वृक्षतोडीमुळे वन विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून या प्रकरणात प्रशासन कोणती भूमिका घेते आणि चौकशीत नेमके काय निष्पन्न होते याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे। दरम्यान या गंभीर प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि उर्वरित वनसंपदा वाचवण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राइब करायला विसरू नका।